नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझी होतसे परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र श्रीगुरूंनी सांगितलं की 3 सत्ता मानलेल्या आहेत. वास्तविक सत्ता 2च आहे, म्हणजे प्रातिभाषिक जागृती आणि स्वप्नस्थ पदार्थाची दोन्हींची मिळून सत्ता सूक्ष्म दृष्टीनं किंवा वास्तविक विचार केला तर ही प्रातिभाषिकच सत्ता आहे. पण 3 सत्तेमध्ये भेद कोणत्या कारणाने केला त्याच्यासाठी सांगतात की जे दोषरहित अविद्येचं कार्य जागृतीतले पदार्थ असतात आणि दोषसहित अविद्येचे कार्य स्वप्नातले पदार्थ असतात. म्हणून जागृती आणि स्वप्न ह्या पदार्थामध्ये त्यांना प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता दिलेली आहे. पण बारीक विचार केला तर स्वप्न आणि जागृती हे दोन्ही स्वप्न आणि जागृतीतले दोन्हीतलेही पदार्थ हे प्रातिभाषिक सत्तेतलेच असतात असं सांगितलं. ठीक आहे ना. याच्यानंतर आता तो शिष्य विचारतो. शिष्य म्हणतो म्हणजे सत्ता 2च मानल्या ना, कोणत्या प्रातिभाषिक आणि पारमार्थिक, कोणत्या वास्तविक दृष्टीनं. आता शिष्य म्हणतो महाराज वेदांत परिभाषा पंचदशी इत्यादी ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. त्यांनी एकच सत्ता सांगितली तर कळत नाही, आहे की नाही. 2 सत्ता सांगितल्या सूक्ष्मदृष्टीनं तर ते कळत नाही. 3 सत्ता सांगितल्या तर त्याच्यावरही आक्षेप घेतो. सगळेच पदार्थ अनादि अविद्येचं कार्य असल्यामुळं आणि सगळ्यांचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य असल्यामुळं तुम्ही जागृती आणि स्वप्नामध्ये भेद का करता, प्रातिभाषिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता असा भेद का करता, आहे की नाही. 1 सांगितली तर कळत नाही, 2 सांगितली तर एवढी बुद्धी सूक्ष्म नाही का त्यात जाणावं. त्याला समजण्यासाठी 3 सत्ता मानल्या तर म्हणतो 3 सत्ता मानण्याची गरज काय. मग आता त्याला सांगितलं आहे की नाही सगळीकडून म्हणजे आता त्याला कोणत्याही प्रकाराने यथार्थ जो काय बोध आहे तो त्याच्या बुद्धीवर आरूढच होत नाही. पण श्रीगुरू हे अत्यंत दयाघन असल्यामुळं जोपर्यंत त्याच्या बुद्धीवर आरूढ होत नाही तोपर्यंत त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. स्वामी महाराज म्हणायचे की त्या जॉबर महाराजांना म्हणायचे की जर समजा तू मुक्त झाला नाही, तो समजा मी मुक्त झालो नाही तर माझं पुढं काय म्हणे या जन्मात मुक्त. त्यामुळे जोपर्यंत तू मुक्त होत नाही तोपर्यंत मलाही जन्म घ्यावे लागतील. म्हणून तुलाही जन्म हा तुझा जन्म ह्याच शेवटचा तुझा जन्म हा ठरणार आहे. कारण का म्हणे तू तिकडं मातीत जा पण मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल ना, म्हणून तुला आत्ताच मुक्त करतो. बरं तू समज नाही तर नको समजू, मी तरी तुला काय करतो मुक्त समजतो, म्हणजे माझ्यावरची जबाबदारी घेतली. तसं याची स्थिती आहे. म्हणजे हे सगळं अध्यात्म जे मनोविज्ञानावर पण अवलंबून आहे. शिष्य करणारा समोरचा त्याची भूमिका काय आहे, त्याचा अधिकार काय आहे, त्याच्या बुद्धीचा स्तर काय आहे, हे सगळं जाणूनच त्या ठिकाणी हे गुरुजी त्याला समजावून सांगतात. आपल्याला जर बारकाईने विचार केला तर ह्या गोष्टी लक्षात येतात की नाही. शिष्य शंका करतो त्यात काही अर्थ आहे का काही, आहे की नाही. पहिल्यांदा सांगितलं नेह नानास्ति किंचन तत्वमसी, 4थ्या तरंगात सांगितलं नसलं तर ध्यानाने कर. कशालाच तयार नाही, कोणती स्थिती आपल्या अंगावरून बांधून घ्यायला तयार नाही. न बांधता स्थिती अंगी असा आहे, असा तो पुरुष. हां महाराज. त्या ठिकाणी बोध होत नाही. म्हणून
तरी पण गुरुजी त्याला सांगतात. आता बघा हे सर्व झालं ना, 3 सत्ता नाही, वास्तविक 2 सत्ता सांगितल्या. 2 सत्ता सांगितल्या. आता हा काय म्हणतो तो, आता त्याच्या पुढे ग्रंथ येतात, जे शिकलेले ग्रंथ आहेत ना ते ग्रंथ येतात. बरं, ग्रंथसुद्धा अत्यंत मान्य असणारे ग्रंथ जे आहेत वेदांत संप्रदायात, त्या ग्रंथाचं तो काय करतो, उदाहरण म्हणून देतो आणि सांगतो. शिष्य म्हणतो, महाराज वेदांत परिभाषा पंचदशी इत्यादी ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. तुम्ही सांगतात वास्तविक सत्ता 2, पण पंचदशीमध्ये 2 सत्ता सांगितल्या नाही. वेदांत परिभाषेमध्ये सुद्धा 2 सत्ता सांगितल्या नाही, तिथं 3च सत्ता सांगितलेल्या आहेत. त्यात देहादी पदार्थरूप सृष्टी 2 प्रकारची आहे. ईश्वर रचित आहे ती बाह्य आहे आणि जीवरचित मनोमय ती आत आहे. तर त्या 3 सत्तेमध्ये त्यांनी देहादी म्हणजे हे देहादी प्रपंच आहे, तर ती सत्ता कोणती आहे, त्या पदार्थांची बाह्य सत्ता, बाह्य पदार्थ आहेत. देहादी हे आपल्याला दृश्य पदार्थ आहेत. ते सगळे पदार्थ सर्वांना प्रतीत येतात आणि सर्वांना ते काय आहे, दृश्य आहेत किंवा ज्ञेय आहेत. असे जे पदार्थ आहेत तर त्या पदार्थ ईश्वर रचित आहे. म्हणजे देहादी बाह्य पदार्थांची जी सत्ता आहे ती ईश्वर रचित म्हणजे ईश्वर निर्मित आहे आणि जीवरचित मनोमय ती आत आहे. आणि जीवाने रचलेली म्हणजे जीव जेव्हा मनोरथ करतो, ऐकी नाही, बळे उडाला माझा घोडा असे मनोरथ करतो, किंवा जीव जेव्हा स्वप्न पाहतो किंवा जीवाला जेव्हा रज्जूवर सर्पादिकांचा भ्रम होतो त्यावेळेला ती सृष्टी कोणी केलेली आहे, सर्पादिकाची जीवाने केलेली सृष्टी आहे. आणि ती कुठे आहे, ती जीवरचित मनोमय सृष्टी आहे. ती कोणती, मनोमय सृष्टी आहे. आणि ही कोणती आहे, ईश्वर रचित बाह्य सृष्टी आहे. आणि ती मनोमय सृष्टी आहे ती कुठं आहे, बाहेर नसून ती जीवाच्या आत आहे. ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता प्रमाणाची विषय आहे. ईश्वराने रचलेले हे जे देहादी बाह्य पदार्थ आहेत ते प्रमाता प्रमाणाचा विषय आहे. म्हणजे प्रमाता प्रमाणाच्या द्वारा त्याला विषय करतो म्हणजे जाणू शकतो, आहे की नाही. उदाहरणार्थ बाह्य आपल्याला एखादा घट पदार्थ आहे, तो आता तो मानव निर्मित आहे पण मृत्तिका तर आहे की नाही ईश्वर निर्मित. त्या पदार्थ तो घट कशाचा विषय आहे, प्रमाता प्रमाणाचा विषय. म्हणजे घट पाहायचा झाला तर प्रमाता म्हणजे काय, अंतःकरण विशिष्ट चैतन्य, ऐके नाही बरोबर. जीव तो काय करतो, प्रमाणाच्या साह्याने म्हणजे अंतःकरण वृत्ती, ऐके नाही. आणि दुसरं प्रमाण काय आहे, नेत्र. त्या अंतःकरण वृत्ती नेत्रद्वारा त्या पदार्थापर्यंत जाते. म्हणजे आणि मग कोणाला पाहते, विषय करते म्हणजे जाणते कोणाला, घटाला, प्रमेयाला जाणते. म्हणजे ईश्वराची जी सृष्टी आहे ती प्रमाता प्रमाणाचा काय आहे, विषय आहे. म्हणजे प्रमाता प्रमाणाच्या द्वारा ह्या ईश्वर रचित सगळ्या बाह्य सृष्टीला पाहू शकतो. ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता प्रमाणाची विषय आहे. मनोमय देहादिक सृष्टी साक्षी भाष्य आहे. आणि मनोमय जी सृष्टी आहे, स्वप्नातले पदार्थ, रज्जू सर्प हे सगळे पदार्थ आहे ते प्रमाता प्रमाणाचे विषय आहेत का, नाही, ते साक्षी भाष्य आहेत का. साक्षीला त्याचं प्रमाणाच्या द्वारा ज्ञान होतं का, अविद्यावृत्तीद्वारा. मग अविद्यावृत्तीद्वारा साक्षी ज्यांचं प्रकाशन करतो, अविद्यावृत्तीद्वारा साक्षी ज्यांचं प्रकाशन करतो ते सर्व पदार्थ कसे असतात, साक्षी भाष्य. मग जीवाला पडलेलं स्वप्न, रज्जू सर्प, शुक्तिका, रजत, स्थाणू, पुरुष हे सगळे पदार्थ काय आहेत, मनोमय जीवाच्या आत असणारे पदार्थ. आणि जे प्रमाता प्रमाणाचा विषय नाहीत ते सर्व पदार्थ साक्षी भाष्य आहेत. आणि अंतर मनोमय देहादिक तेच जीवांना सुखदुःख हेतू आहेत. आता हे झालं. आता जीवाला सुखदुःखाला कारण कोण होतं, तर जीवाला सुखदुःखाला कारण कोण आहे की पंचदशीमध्ये सांगितलं, ईश्वर सृष्टी ही जीवाच्या सुखदुःखाला कारण नसून मनोमय सृष्टी ही जीवाच्या सुखदुःखाला कारण आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं, सगळ्यांचं माहीत आहे सगळ्यांना. ज्याचा एका शेजाऱ्यांची 2 मुलं जम्मू काश्मीरला आता हे जे काही चाललं आहे ना, परवा सैनिकांना मारलं, तर तशा ते त्याला काय म्हणतो, सैनिकामध्ये त्यांची भरती झाली. आणि त्याच्यानंतर एक दिवस एक तार आली. ती तार अशी आली की एकाच्या नावाची तार आली आणि त्या तारेमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा सीमेवर मरण पावला असं लिहिलं. तर ती तार होती दुसऱ्याची आणि तार मिळाली कोणाला, दुसऱ्याला.
आणि तो रडायला लागला. आणि दुसरे मात्र म्हणायला लागलं, शेजारचा म्हणायला लागला की यांचा मुलगा मरण पावला पण माझा मुलगा सुरक्षित आहे. म्हणून त्यांनी काय केलं, लगेच पेढे वाटायला सुरुवात केली, इकडं शोक करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर झालं की नाही, मग आता वास्तविक ज्याचा वास्तव मुलगा मरण पावला होता ते पेढे वाटत होते, आणि ज्याचा ईश्वर सृष्टीतला मुलगा जिवंत होता ते रडत होते, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ दुःख जे आहे त्या ईश्वरचित सृष्टीनं दिलं का मनोमय सृष्टीनं दिलं? मनोमय सृष्टीनं दिलं. म्हणजे आंतरमनोमय देहादिक. आता मनाने सुद्धा देहादिक निर्माण करतात ना, आतमध्ये स्वप्नामधले शरीर निर्माण होतात की नाही, पण ती कोणती असतात? मनोमय. आणि मनोमय देहादिक तेच जीवांना सुखदुःखाला हेतू आहेत. ते ज्याचं जगलं त्याला सुखाला येतो, आणि मनोमय देहादिक ज्याचे मरण पावले ते त्याला दुःखाला कारण होतात. म्हणजे आतमध्ये असणारी मनोमय सृष्टी, जीवाची मनोमय सृष्टी, ती सुखदुःखाला कारण होते. ईश्वर सृष्टी जीवाच्या सुखदुःखाला कारण नाही. ईश्वराने केलेला मुलगा मृत झाला आहे तरीसुद्धा याला दुःख होत नाही, जिवंत आहे तरी याला सुख होत नाही. ईशसृष्टी जीवांना सुखदुःखात हेतू नाही. ईश्वराने केलेली सृष्टी जीवांना कधीही सुखदुःखाला हेतू नाही, आणि तिचा नाश जीवाकडून होणे शक्य नाही. बरं, ईश्वर एखाद्याला वाटलं की ही सृष्टी माझ्या दुःखाला कारण आहे, ईश्वराची सृष्टी, आणि तर माझ्या दुःखाचा नाश व्हायचा तर ह्या सृष्टीचा नाश केला पाहिजे. पण जीवाच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य आहे का? ईश्वर निर्मित किंवा ईशसृष्टीचा नाश करण्याचं सामर्थ्य जीवाला नाही. आणि ईश्वर सृष्टी जीवाला सुखदुःख देतही नाही, आणि त्याचं नाश करण्याचं सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी नाही सुद्धा. मनोमय सृष्टीची निवृत्तीच मुमुक्षुत अपेक्षित आहे. मग याचा अर्थ सुखदुःख देणारी सृष्टी कोणती आहे? मनोमय. मग जर माणसाला सुखदुःखाची निवृत्ती करायची असेल तर त्याने कोणती सृष्टी निवृत्त केली पाहिजे? ही मनोमय सृष्टीची निवृत्ती केली पाहिजे. माणसाला इतकी सवय झाली ना, सुखदुःख झाली तर देवाने दिली, आहे की नाही याच्यामध्ये. आणि जे लोक ईश्वरी सृष्टीवर इतका विश्वास नाही ते काय करतात, आपल्या सगळ्याला कारण कोण म्हणतात? दुसरे जीव. ईश्वराने सुखदुःख दिले नाही तर जीवाने दिले, आहे की नाही. जीवाने नाही दिली तर कशाने म्हणतात? जडाने दिली सुद्धा म्हणतात. धन गेल्यामुळं, म्हणजे या धनाने मला आनंद झाला आणि धन गेल्यावर सुख झालं. म्हणजे मनुष्याची इतकी निकृष्ट अशा प्रकारची विचाराची पद्धती इतकी अधोगतीला नेणारी आहे की सुखदुःख हे वास्तविक मनोमय आहेत. जीवसृष्टीच काय जीवांनी निर्माण केलेली मनोमय सृष्टी जीवाला सुखदुःख देते, हे तळहाताच्या आवळ्या इतकी स्पष्ट गोष्ट आहे. पण ही न मानता तर ते काय म्हणतात, देवानेच मला सुखदुःख दिलं. जसं दुर्योधन म्हणतो ना, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती जानामि अधर्मम न च मे निवृत्ती केनापि देवेन ऋतिस्थिदेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी, असं म्हणतो की नाही. काही लोक काय म्हणतात, नाही आईनं मला त्रास दिला, वडिलांनी त्रास दिला, मित्रांनी, शत्रूंनी, जीवाकडे लावतात, आहे की नाही. सुखदुःखाचं काय, किंवा मित्रांनी सहाय्य केलं म्हणून मी आज ह्या ठिकाणी आहे असं म्हणतात. सुखाचं कारण तो कोणाला देतात? जीवाला, आहे की नाही. आणि काही म्हणतात सगळं चांगलं होतं, आहे की नाही, फक्त ह्या धनामुळं मला दुःख प्राप्त झालं आणि धनामुळं सुख. जडाला महत्त्व दिलं की नाही. जडावर लादतात, म्हणजे माणसाची प्रवृत्तीच अशी झाली की जडावर लादतात, जीवावर लादतात, ईश्वरावर लादतात, पण स्वतःला वगळून. म्हणून त्या अखंडानंद सरस्वतींनी लिहिले की जोपर्यंत मनुष्य आत्मपरीक्षण करीत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनातलं सर्वच्या सर्व तो दुसऱ्यावर आरोपित करीत राहतो. जीवनात अनुकूल झालं तर स्वतःवर घेतो आणि प्रतिकूल झालं तर दुसऱ्यावर देतो. त्याच्यापेक्षा थोडा कृतज्ञ असला तर अनुकूल झालं तर देवाची कृपा म्हणतो, जीवाची कृपा म्हणतो, किंवा जडाची सुद्धा कृपा म्हणतो. आणि प्रतिकूल झालं तर जडावर, जीवावर किंवा देवावर त्याचा आरोप करतो. अशी त्याची स्थिती आहे, की नाही. आता हा काय म्हणतो बघा, ईशसृष्टी जीवांना सुखदुःखास हेतू नाही आणि तिचा नाश जीवाकडून होणेही शक्य नाही. मनोमय सृष्टीची निवृत्तीच मुमुक्षुस अपेक्षित आहे. ईश्वर निर्मित सृष्टीच्या निवृत्तीची अपेक्षाही नाही, कारण तो बाह्य प्रपंच सुखदुःखाचा हेतू नाही. आता ईश्वर निर्मित सृष्टीची निवृत्ती केली पाहिजे असंही नाही, कारण ईश्वर निर्मित
सृष्टीचं निवृत्ती करण्याचं सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी नाही आणि तिची निवृत्ती करण्याची गरजही नाही. ईश्वर सृष्टीऐवजी मनोमय सृष्टी जीवाची त्याला सुखदुःख देते, म्हणून मनोमय सृष्टीचं निवृत्ती ही केली तर जीवाच्या सुखदुःखाची निवृत्ती होईल. यासाठी उदाहरण देतात. यास उदाहरण 2 गृहस्थांचे पुत्र द्रव्य प्राप्तीकरता देशांतरात गेले. आता जे सांगितलं तेच. नंतर एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न होऊन त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर्य प्राप्तीची आणि दुसऱ्या गृहस्थास त्याच्या मरणाची बातमी पाठविली. एकाचा पुत्र मरण पावला आणि एक ऐश्वर्य संपन्न झाला, तर त्या पुत्राने काय केलं, बरोबर मी ऐश्वर्य संपन्न झालो आणि शेजाऱ्याचा मुलगा मरण पावला अशा प्रकारची बातमी त्यांना पाठवली. परंतु बातमी सांगणारा माणूस दुष्ट होता. ज्याच्याजवळ ही बातमी सांगितली तो दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याने जिवंत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र मरण पावला आणि मृत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र निरोगी ऐश्वर्य संपन्न आहे, लवकरच तुम्हास भेटण्यास येईल असे सांगितले. आणि त्याने उलट निरोप सांगितला आणि त्याला सांगितलं की ज्याचा पुत्र मरण पावला त्याला ऐश्वर्य संपन्न झाला आणि ज्याचा ऐश्वर्य संपन्न झाला तर तो मरण पावला असं त्यांनी सांगितलं. ते ऐकून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले आणि मृत पुत्राचे पित्यास फार आनंद झाला. ऐकल्यानंतर ज्याचा पुत्र जिवंत आहे सांगितलं त्याला अर्थातच आनंद झाला आणि ज्याचा पुत्र जिवंत असताना मृत झाला त्याला अत्यंत दुःख झालं. देशांतरात ईश्वर रचित पुत्र जिवंत असताही मनोमय पुत्र मरण पावला, म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले, परंतु ईश्वर रचित जिवंत पुत्राचे सुख झाले नाही. आता हे पहा, आपल्याला सगळी ही गोष्ट समजून येते आहे की नाही, कसं घडतं हे आपल्याला लक्षात येतं. बंडा महाराजांच्या भाषेत त्याला पहा म्हणतात. हे तुम्हाला काय पाहिजे, दिसलं पाहिजे. तर ते सांगतात देशांतरामध्ये ईश्वर रचित पुत्र काय झालेला आहे, मरण पावला, तरी त्याला दुःख झालं का, नाही. ईश्वर रचित पुत्र ज्याचा मरण पावला त्याला दुःख झालं नाही आणि ज्याचं ऐश्वर्य संपन्न झालं त्याला सुख झालं नाही. मग ईश्वर रचित पुत्र हा जीवाला सुख दुःख देतोय का, नाही, असं सरळ दिसून येतं. ईश्वर रचित जिवंत पुत्राचे सुख झाले नाही. तसेच दुसऱ्यास ईश्वर रचित पुत्र मेला असूनही त्याचे दुःख झाले नाही. मनोमय पुत्र जिवंत होता त्याचे सुख झाले. त्याला ईश्वर रचित पुत्राने सुख झालं का मनोमय पुत्राने सुख झालं. मनोमय ईश्वर रचित पुत्र मरण पावला होता, पण मनोमय पुत्र काय होता, जिवंत होता, म्हणून त्याला सुख झालं. म्हणून जीवसृष्टीस सुखदुःखास हेतू आहे. म्हणून हे फार मोठे वेदांताचे सिद्धांत आहे. ज्या माणसाला ही गोष्ट कळून आली एकदाची, तरी जरी उद्या तो कोणत्याही व्यवहारी जीवनात राहायला लागला तरी त्याच्या हे कायमचा सिद्धांत लक्षात राहतो. ईश्वराने ज्यांनी लिहिले परो ददाती इति कुबुद्धी रेखा, काय सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, सुखाचा आणि दुःखाचा कोणीही दाता नाही. आपल्याला कोणी सुखात कधीच दुसऱ्यावर आरोप करू नये. आपल्याला त्याच्याविषयी लज्जा वाटली पाहिजे की आपण हे आरोप करतो खरं, पण आपल्या वेदांत काय सांगतो आहे की नाही, वस्तुस्थिती काय आहे. म्हणून त्यांनी लिहिलं कोणी म्हणू नये काय, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, सुखाचा किंवा दुःखाचा कोणीही आपल्याला दाता नाही, देणारा सुखदुःख देणारा दुसरा कोणीही नाही. पण एखादा म्हणतो नाही परो ददाती, मला दुसऱ्याने सुखदुःख दिलं. परो ददाती ती कुबुद्धी रेषा, ज्या माणसाची कुबुद्धी असते, दुष्टबुद्धी असते तोच असं म्हणतो. पुढं काय, स्वकर्म सूत्रेन ग्रथितो ही लोका, आपण आपल्या कर्माने बांधलेलं आहे, जैसे ज्याचे कर्म. स्वकर्म सूत्रेन ग्रथितो ही लोका अहम करोमी इति वृथाभिमान, मी करतो अशा प्रकारचा मनुष्याला वृथा अभिमान आहे. आपल्या सुखदुःख म्हणजे ते सुखदुःखाचं जे सुख होतं किंवा दुःख होतं ह्या अंतःकरणाच्या ठिकाणी तो काय करतो, अहंकार धारण करतो. कोणता, अहम सुखी अहम दुःखी, किंवा दुसऱ्या प्रकारचा तर केला तर काय म्हणतो, मयी सुखम मयी दुःखम. कधी आत्म्याला विशेषण करतो तर कधी कधी आत्म्याला विशेष्य करतो, आहे की नाही. म्हणून म्हणतात मनोमय पुत्र जिवंत होता. हे वृत्ती प्रभाकरमध्ये हा विचार सागर झाल्यावर आपण नेहमी, आता यंदा 3-4 जण आहेत ना तुम्ही, तर त्या आम्ही असं म्हणतो की विचार सागर झाला 4 वर्षात केवळ एवढेच ग्रंथ पूर्ण होतात असं नाही. याच्यावर आता प्रयोग चाललेत आता आपले, तर त्याच्याबरोबर वृत्ती प्रभाकर, उपनिषद आणि राहिलं तर ब्रह्मसूत्र राहू शकतं, नाही तर काही राहत नाही. जर तुम्ही नियमाने आले तर 4 वर्षामध्ये 2 प्रस्थानं होतात, गीता आणि
उपनिषद आणि हे सगळे पंचदशी, ज्ञानेश्वरी, गीता आणि काय विचारसागर, हे सगळे ग्रंथ. पण विचारसागराची भूमिका चांगली ठेवली आणि याच्याबरोबर थोडा थोडा संस्कृतचा अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्यासाठी दुसरं काही फारसं प्रयत्न करायला फक्त सारखं नाही तर आम्हाला पाठ असतो इकडून तिकडं सारखंच धावायचं, किती दिवस धावायचं असं म्हटलं तर नाही. पण जर चांगलं हे केलं तर आपला प्रयोग सफल आहे ना. आता वृत्ती प्रभाकरचा तर आहे की नाही, कारण हे झाल्यावर आपल्याला आनंद झाला की नाही याच्यामध्ये. आणि हे सगळं 4 वर्षाच्या आतच होतं. खरोखरच ते सगळं पाहूनच जोग महाराजांनी अभ्यासक्रम ठरवला आणि माऊलीने लिहिले काय, चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. तर चौथी याचे म्हणण्यापेक्षा चौथी 5 झाल्याच्या नंतर नाही की मनोमय पुत्र जिवंत होता त्याचे सुख झाले नाही म्हणून जीवसृष्टीत सुखदुःखास हेतू आहे. जीवाची सृष्टी खरी सुखदुःखाला हेतू आहे. ईश्वराची सृष्टी जीवाच्या सुखदुःखाला हेतू नाही. परिणिली कांता माहेरी जाय चित्ती रिगाली दुरीन होये. त्यांनी लिहिलं हे जीव नाथ महाराजांनी ओवी लिहिली त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जीवसृष्टी ही सुखदुःखाला हेतू नाही. आपला हा पुत्राचा दृष्टांत बरा आहे, ऐके नाही. जीवसृष्टी सुखदुःखास हेतू आहे. या रीतीने विद्यारण्यांनी जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी अशी 2 प्रकारची सांगितली आहे. विद्यारण्य स्वामींनी 2 प्रकारची सृष्टी सांगितली, एक ईश्वरसृष्टी आणि एक जीवसृष्टी. त्या जीवसृष्टी प्रातिभाषिक आणि ईश्वरसृष्टी व्यावहारिक आहे. आता यांनी ते 2 सृष्टी सांगितल्या ना. ईश्वराची सृष्टी कशी आहे, व्यावहारिक आहे आणि जीवाने रचलेली सृष्टी ही प्रातिभाषिक आहे. अशीच अनेक ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. मग एक ईश्वरसृष्टीला व्यावहारिक सत्ता, जीवसृष्टीला प्रातिभाषिक सत्ता. आता परमार्थिक सत्ता कोणाची, सत्ता धन्याची, ब्रह्मचैतन्याची कोणती सत्ता आहे, पारमार्थिक सत्ता. मग 3 सत्ता झाल्या की नाही. चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थाची एक व्यावहारिक सत्ता व दुसरी प्रातिभाषिक सत्ता आहे. आता म्हणतात याचा अर्थ 3 सत्ता, चैतन्याची पारमार्थिक, त्याच्यानंतर दुसऱ्या ईश्वरसृष्ट पदार्थाची व्यावहारिक आणि जीवसृष्ट पदार्थाची प्रातिभाषिक, अशा 3 प्रकारच्या सत्ता. आणि बहुतेक 3 प्रकारच्या सत्ता ह्या केवळ पंचदशीकारांनी किंवा वेदांत परिभाषाकार कोण धर्मराज धुरेंद्र त्यांनी सांगितले असं नाही. बऱ्याच ठिकाणी 3 सत्ता मानून संगती लावल्याचं अनेक वेदांताच्या प्रकरण ग्रंथात दिसून येतं. चैतन्याची पारमार्थिक सत्ता व चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थांची एक व्यावहारिक सत्ता व दुसरी प्रातिभाषिक सत्ता आहे. सृष्टीच्या आदिकाली ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित केवळ अविद्येचे कार्य, पंचभूते आणि भूतकार्ये यांची व्यावहारिक सत्ता आणि निद्रेचे किंवा मंदांधकारादी दोषयुक्त अविद्येचे कार्य, स्वप्न व रज्जू सर्पाधिक यांची प्रातिभाषिक सत्ता आहे. आता चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता कोणी, सृष्टीच्या आदिकालामध्ये परमात्म्याने काय केला, संकल्प केला. स एकाकी नरमते, त्याला एकट्याला कर्मेना. एकोहम, तो म्हणतो मी एकटाच आहे. बहुश्याम, मी अनेकत्वाला प्राप्त व्हावं. प्रजाययी, मी अनेकांना उत्पन्न करतो. आणि ह्या आधी संकल्प परमात्म्याचा झाला की नंतर काय होतात, त्याच्यापासून प्रकृतेर महान तत्व अहंकारा तस्माद गणश्च षोडशका तस्मादपि षोडशकात पंचभ्य पंचभूतानी. लगेच त्या ठिकाणी जे परमात्मा काय करतो, मायेला उपाधी करतो आणि आपल्या संकल्पाबरोबर त्या मायेपासून महत्त्वापासून अहंकार, त्या अहंकाराचे 3 प्रकार, सात्विक अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक असणारं मन, आणि तामस अहंकारापासून राजस अहंकाराच्या साह्याने पंचतन्मात्रा आणि नंतर त्याच्यापासून पंच महाभूत, अशी ही सगळी सृष्टी उत्पन्न करतो कोण, ईश्वर. मग ह्या ईश्वराच्या संकल्पाने उत्पन्न झालेली कुठपासून तर मायेपासून, बरोबर ना, मायेपासून तर पंचभूतापर्यंतची ही सगळी सृष्टी काय आहे, व्यावहारिक आहे. महत्त्वापासून घ्या, महत्त्व, कारण ते अव्यक्त आहे माया. मायेचं प्रथम जे तत्व आहे ते कोणतं आहे, महत्त्व. महत्त्वापासून तर
पंचभूतांपर्यंत झालेली ही सगळी सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे. माया अनादी म्हणून ईश्वर निर्मित असं म्हणायचं नाही. मायेला परमात्मा अनादी मायेला उपाधी करून, बरोबर ना, आणि त्या उपाधीला मायेला वशीभूत करून तिच्या योगाने ही निर्माण झालेली संपूर्ण सृष्टी ही व्यावहारिक सत्ता, ह्या सृष्टीला व्यावहारिक सत्ता आहे. आणि दुसरे जे आहेत ती दुसरे कोणते व्यावहारिक सत्ता म्हणजे कोणतं, निद्रा दोषजन्य आहे की नाही. निद्रा दोषामुळं स्वप्नामध्ये दिसलेले पदार्थ किंवा अविद्या दोषामुळं, पण निद्रा दोषजन्य अविद्येमुळं स्वप्नामध्ये असणारे सगळे पदार्थ हे काय आहे, जीवसृष्टी आहे की नाही. आणि यांची सत्ता कोणती आहे, प्रातिभाषिक आहे. तसंच मंद अंधकारादी दोषामुळं आपल्याला रज्जूवर जो सर्पाचा भास होतो, ही सर्पाची सृष्टी कोणी निर्माण केलेली, जीवानी, मनोमय सृष्टी. आणि ती सृष्टी कशी आहे, प्रातिभाषिक आहे. ईश्वर निर्मित सृष्टी ही व्यावहारिक आहे आणि चैतन्याची पारमार्थिक सत्ता आहे. हां, रामकृष्ण हरी. या आता हे लक्षात आलं ना, दोषरहित केवळ अविद्येचं कार्य हे पंचमहाभूत, ते दोषरहित अविद्येचं कार्य ना ईश्वर सृष्ट. आणि हे कोणते दोषयुक्त अविद्येचं कार्य आहे, कोणते स्वप्नातले पदार्थ, मंद अंधकारामुळं अविद्येचं कार्य जे रज्जू सर्पादिक ह्या सर्वांची प्रातिभाषिक सत्ता आहे. बहुतेक ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत आणि 3च सत्ता का असू नयेत अशी शंका केली असता आपण विचारदृष्ट्या पारमार्थिक व प्रातिभाषिक या 2च सत्ता मानल्या आहेत. आपण 3 सत्ता सगळ्या ग्रंथकारांनी मानल्या, पण विचार केला तर मात्र पारमार्थिक आणि प्रातिभाषिक अशा 2च सत्ता मानल्या आहेत. आणि असं बघा सगळ्यांनी 3 सत्ता मानल्या आणि तुम्ही काय म्हणता, विचारदृष्टीनं 2च सत्ता. तुम्ही सुद्धा किती मानायला पाहिजे, 3. बरं तुम्ही 3 मानल्या नाही का, 3 सांगितल्या नाही का, 3 सांगितल्या, पण म्हणता स्थूल दृष्टीने 3 सत्ता आहेत आणि विचार केला तर सत्ता किती आहेत, 2च आहे. तेव्हा असं जे तुम्ही विधान केलं ते कोणत्या दृष्टीनं, 3 सत्ता आम्हाला पटल्या, परंतु तुम्ही काय म्हणता 3 सत्ता स्थूल दृष्टीने आणि विचार दृष्टीने सत्ता 2च आहे. तेव्हा ती विचाराची दृष्टी तुमची कोणती आहे, कोणत्या विचाराने तुम्ही त्या 3 सत्याचा अंतर्भाव 2 सत्तेमध्ये केला हे आम्हाला कळावं अशी शिष्याची काही जिज्ञासा आहे. आता मग श्रीगुरू त्याला उत्तर देतात. श्रीगुरू सांगतात 3 प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण व त्याचे फल. ते म्हणतात 3 प्रकारच्या सत्ता मानल्या आम्ही, त्याचंही काही कारण आहे. 3 प्रकारच्या सत्ता मानल्यामुळं त्याच्यापासून काय प्रयोजन किंवा फल सिद्ध होतं ती गोष्ट सांगितली पाहिजे. कारण तत्वतः म्हणजे तत्वतः म्हणण्यापेक्षा सूक्ष्मदृष्टीने, कारण तत्वतः सत्ता एकच आहे, म्हणून सूक्ष्मदृष्टीनं सत्ता किती आहेत, 2 आहे. सूक्ष्मदृष्टीनं सत्ता 2 आहे की नाही, आणि वास्तवतेनं सत्ता 1 आहे आणि स्थूलदृष्टीनं सत्ता 3 आहेत. तर त्याचं कारण सांगतात की 3 प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण, 3 प्रकारची सत्ता आम्ही का मानली त्याचं कारण सांगतात. आणि त्याचे फल, 3 प्रकारची सत्ता मानली, वास्तविक 2 मध्ये काम भागत असेल तर 3 सत्ता मानण्याचं काय कारण आहे, त्याच्यापासून काय फल निष्पत्ती आहे, काय प्रयोजन सिद्ध होतं ते प्रयोजन पण सांगतात. ठीक आहे ना, वाचू ना. 3 प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण व त्याचे फल. श्रीगुरू सांगतात परमात्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थांची एकच प्रातिभाषिक सत्ता असली तरी व्यवहारात घटादी पदार्थात सत्य मानतात आणि स्वप्नशुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या मानतात. आता हे सगळं का सांगतात हे त्याच्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी त्याचं स्पष्टीकरण करतात. काय आहे, खरं जर पाहिलं तर परमात्माच एक सत्य आहे. सत्य का तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, परमात्माच एक सत्य आहे. परंतु लोक केवळ परमात्म्याला सत्य मानतात का, नाही. म्हणजे केवळ परमात्म्याचीच सत्ता आहे किंवा सद्रूप त्रिकालाबाधित असं एक परमात्म तत्वच आहे, दुसऱ्या पदार्थांना सत्ताच नाही असं कोणी म्हणतंय का, जगामध्ये व्यवहार चाललाय का, नाही. परमात्म्याच्या अतिरिक्त सर्व पदार्थांची एकच प्रातिभाषिक सत्ता असली तरी व्यवहारात घटपटादी पदार्थास सत्य मानतात. व्यवहारामध्ये जर आपल्याला कुलाल निर्मित घट समोर आला तर हा घट प्रातिभाषिक आहे असं कोणी व्यवहार करतंय का,
करत नाही. त्याला कुलाल प्रातिभाषिक, बनवलेला घट प्रातिभाषिक, पाहणारा प्रातिभाषिक असं कोणी म्हणतंय का? अहो, घट माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला, तो काय आहे? मी डोळ्यांनी पाहिला म्हणजे तो खराच आहे. असाच व्यवहार चालतो की नाही? मग घटादी पदार्थात सत्य मानतात आणि स्वप्न शुक्ती रजतादी पदार्थात मिथ्या मानतात. व्यवहारामध्ये जर कोणाला शुक्तीवर रजताचा किंवा रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला तर त्याला काय म्हणतात? मिथ्या. आणि खरोखरचाच सर्प असला तर, खरोखरचं जर रजत असलं तर त्याला कोणी मिथ्या मानतात काय? सर्प पाहिल्यावर भिवून पळतात आणि चांदीचं पाहिली की काय करतात? त्याच्याकडं धावायला लागतात. मिथ्या कळल्यावर का सत्य असल्यावर? म्हणजे याचा अर्थ दोन पदार्थ आहे. ज्या वेळेला आपल्या शुक्तीवर रजताचा भ्रम होतो त्याला मिथ्या म्हणतात, रज्जूवर सर्पाचा होतो त्याला मिथ्या म्हणतात. आणि खरोखरच रज्जूवर सर्प असला तर त्याला मिथ्या म्हणतात का कोणी? रज्जूवर सर्प नाही, खरोखरचा सर्प. खरोखरचा सर्प किंवा खरोखरची चांदी जर असली तर त्याला कोणी मिथ्या म्हणतात का? नाही. ही लोकांचा व्यवहार आहे का नाही? पडिली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हण, अशी स्थिती आहे. या लोकसमजुतीचा स्वीकार करून पुष्कळ ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत. जर काय आहे, लोकांचा जसा व्यवहार असतो तसं जर आपण मानलं तर लोकांना समजायला सोपं जातं. आणि ह्याला हे जर काय अपूर्व सांगायला गेला सुरुवातीलाच, त्यांच्या समजुती चुकीच्या आहेत असं सांगून, तर लोक त्याचं ऐकून घेत नाही. मग ऐकून घेतलं नाही तर त्यांना हे सिद्धांत कळणार सुद्धा नाही. आणि झालं ते यालाच काय करतील? ते याला डाग देतील. लोकसमजुतीचा स्वीकार करून पुष्कळ ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत. त्याचा उपयोग स्वप्नास दृष्टांत करून जागृतीतील पदार्थ मिथ्या ठरवण्यास होतो. आता ह्या 3 सत्ता मानल्या की जी काही मनोमय सृष्टी आहे स्वप्नाधिक आहे की नाही, तर स्वप्नाधिकांना काय करायचं? दृष्टांत. बरोबर आहे ना? स्वप्नास दृष्टांत करून जागृतीतील पदार्थात मिथ्या ठरवण्यास होतो. अगोदर 3 सत्ता करायच्या, जागृत पदार्थाची एक आणि स्वप्नस्थ पदार्थाची एक. स्वप्नस्थ पदार्थ लोकही मिथ्या म्हणतच असतात. मग पुढं काय करायचं? स्वप्नाला मिथ्या कधी म्हणायचं? स्वप्न मिथ्या का हे जर लोकांनाच विचारलं तर लोक कबूल करतील स्वप्न ह्या कारणाने मिथ्या आहे. मग बरं, आता तिला करायचं दृष्टांत आणि त्यांना हळूहळू असं सांगायचं की जागृती मात्र याच्यापेक्षा वेगळी आहे असं ते समजतात ना. अहो, जसं स्वप्नामध्ये घडतं ते सगळे निकष आम्ही कुठं लावून देतो? जागृतीला लावून देतो. मग तो जागृतीसुद्धा काय होईल? मिथ्या होईल, आहे की नाही? मग जर स्वप्न ज्या कारणाने मिथ्या आहे त्याच कारणाने जागृती मिथ्या ठरली तर जागृती आणि स्वप्न एक होईल की नाही? आणि होईल झाल्यानंतर, असं झाल्यानंतर जो व्यावहारिक मनुष्य जागृतीतल्या पदार्थाला सत्य आणि स्वप्नातल्या पदार्थाला मिथ्या म्हणत होता, तोच मनुष्य पुढं जाऊन आपल्या सिद्धांताला तो अमान्य करील का आपलंच अनुसरण करील, आपल्या सिद्धांताचं अनुसरण करील? मग 3 सत्ता मानल्याचा उपयोग झाला की नाही? 3 सत्ता मानल्याचा उपयोग असा झाला की जागृती आणि स्वप्न ह्या दोन्हींचं एकत्व किंवा ह्या दोन्हींचं प्रातिभाषिकत्व सिद्ध करण्यासाठी उपयोग झाला की नाही त्याचा? म्हणून ह्या 3 सत्ता शास्त्रकारांनी मानलेल्या. का त्यांचं तात्पर्य 3 सत्ता सांगण्यात? नाही तर मग अगोदरपासूनच कबूल करायच्या नाही. बरं, लोकव्यवहारामध्ये ईश्वरसृष्ट जागृतीतल्या पदार्थांना सत्य म्हणतात आणि जीवाच्या अविद्येने कल्पित असे जे पदार्थ असतात त्यांना काय म्हणतात? निद्रा दोषजन्य किंवा केवळ अविद्येचं कार्य, त्याला काय म्हणतात? मिथ्या असं म्हणतात. मग आता स्वप्नाला दृष्टांत करून जागृती मिथ्या सांगता येते की नाही? मग त्यासाठी 3 सत्ता मानणं योग्य आहे की नाही? मग 3 सत्ता मानण्याचं काही फल आहे की नाही? फल आहे ना. जागृतीसुद्धा मिथ्या ठरवता येते आणि 2च सत्तांची सिद्धी करता येते. म्हणजे 3 सत्ता सांगण्यात तात्पर्य का 3 सत्तापासून 2 सत्ता सिद्ध करण्यात तात्पर्य? काय तर त्यांचा उपयोग स्वप्नात दृष्टांत करून जागृतीतील पदार्थ मिथ्या ठरवण्यास होतो. स्वप्न दृष्टांत आणि जागृती मिथ्या झाली असता चैतन्य व्यतिरिक्त सर्व जागृत स्वप्न पदार्थाची एकच प्रतिभाषिक सत्ता राहते. या अभिप्रायाने आम्ही चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्य भिन्न सर्व पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता अशा 2च सत्ता सांगितल्या. आता विचारदृष्टीने 2 सत्ता म्हटला होता ना, आणि स्थूल दृष्टीने 3 सत्ता. आता स्वप्नाला दृष्टांत करून जागृती आणि स्वप्न एक सांगितलं. मग आता काय झालं? जागृती आणि स्वप्न ह्या दोन्हींची मिळून प्रातिभाषिक एक सत्ता आणि चैतन्याची पारमार्थिक सत्ता. आता सत्ता किती राहिल्या? 2च सत्ता राहिल्या. आता ह्या 2 सत्ता विचाराने राहिल्या की आपोआपच 2 सत्ता कोणी कबूल करतंय? विचारानेच राहिल्या. मग जे कबूल करत नाही स्थूल दृष्टीने किती होत्या? 3 आणि विचार केला तर किती राहिल्या? 2.
या अभिप्रायाने आम्ही चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्य भिन्न सर्व पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता अशा दोनच सत्ता सांगितल्या. ठीक आहे ना. जागृती आणि स्वप्न यात यत्किंचित सुद्धा विलक्षणता नाही. ते म्हणतात आता जशी जागृती आहे ना तशीच काय, तर जसं स्वप्न तशीच जागृती. जागृती आणि स्वप्नामध्ये यत्किंचित सुद्धा विलक्षणता, विरोध नाही. यात काय ते काय, जसं तिथं म्हणजे कुठं स्वप्नात, आणि जसं ते म्हणजे स्वप्न, तसं हे आहे की नाही. अष्टावक्रांनी जनकाने सांगितलं हे खरं का ते खरं. त्यांनी काय सांगितलं, जसं ते तसं हे, जसं ते तसं हे, नाही की नाही. असंच आहे की नाही. हेच आता सिद्धांत रूपाने सांगतात. जागृत पदार्थांची आणि स्वप्न पदार्थाची मुळीच विलक्षणता नाही. हे कसे. आता गुरुजींचं वाक्य ऐकल्याबरोबर शिष्य जागृत झाला. जागृती आणि स्वप्न याच्यात यत्किंचितही विलक्षणता नाही. जागृती स्वप्नाची सत्ता एकच आहे आणि ती कोणती आहे, प्रातिभाषिक आहे. असं ऐकल्यावर त्याला कसंच झालं. तर म्हणतो तुम्ही असं कसं काय म्हणता, कारण माणसाला जागृती आणि स्वप्नाची सत्ता वेगळी मानण्याची अनादिकालापासून सवय आहे की नाही. बरं सर्व लोकांचा व्यवहारसुद्धा तसाच आहे की नाही. कोणी म्हणतं का सगळं स्वप्न आहे, सगळं स्वप्न आहे, म्हणत नाही. प्रेतयात्रेला गेल्यावर थोडं जरी म्हणत असले तर ते काही खरं थोडंच असतं आहे की नाही. खरं असतं तर सगळ्यांचं जीवन बदलून गेलं असतं की नाही. स्मशानभूमीतून बाहेर पडल्यानंतर ठरलं नाही एकदा, काही नाही, मेलं म्हणजे गेलं, सगळं खोटं आहे की नाही, मिथ्या आहे. जे याच्यासाठी जीवन समर्पण करतात त्यांनासुद्धा आतून वाटतं की हे सगळं स्वप्न जागृती एक कसं. स्वामी महाराज म्हणायचे स्वप्न मिथ्या याच्याबद्दल काय नाही, पण जागृती आणि स्वप्न याच्यात यत्किंचितसुद्धा विलक्षणता नाही म्हणलं की मन टणकन उडी घेतं म्हणायचे स्वामी महाराज. लगेच अरे असं कसं म्हणता येईल आहे का नाही. त्याच्यामध्ये सगळी जागृती गेली ना तुमची. ज्याच्यासाठी तुमचा एवढा आटापिटा चालला आहे तो स्वप्नासारखा ठरला ना आहे की नाही. वास्तविक त्यांनी कल्याण होणार आहे का अकल्याण होणार आहे. जर दोन्ही एक ठरली तर कल्याण होणार आहे का अकल्याण होणार आहे. पण माणसाची वृत्ती काय झाली, कल्याणाला भिवंडीला कल्याण समजायची ना, कारण भ्रमातलं आहे ना हे सगळं. म्हणून माणसाचं मन घेत नाही आहे की नाही. नाही तर वास्तव किती खरं आहे. बरं याला काय हे एवढं चिंतन करायला पाहिजे का. आहेच. जर थोडा विचार केला त्या सॉक्रेटिसला या ग्रंथाची हे नाही पडली, आवश्यकता नाही पडली, मिळाले पण नाही. आपण भाग्यवान आहे, आपल्याला आवश्यकता नसून मिळाले ऐक. तर तो म्हणतो, शिष्य म्हणतो जागृत पदार्थांची आणि स्वप्न पदार्थांची मुळीच विलक्षणता नाही. हे कसे अशी शंका केली. आता त्याचं उत्तर श्रीगुरू देतात. जागृत पदार्थोत्पत्तीस देशकाल कारण नाहीत म्हणून तेही मिथ्या. त्यांनी सत्यत्व आणि मिथ्यात्वाचा एक निकष पाठीमागे सांगितला होता. तो काय म्हणतो, जागृतीतले पदार्थ आणि स्वप्नातल्या पदार्थात यत्किंचित विलक्षणता नाही. म्हणजे दोन्हीमध्ये काय आहे, समानता आहे, त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही असं तुम्ही कसं म्हणता. याच्यासाठी त्यांनी सांगितलं कोणताही पदार्थ सत्य आहे. जागृतीतले पदार्थ काय आहे, ईश्वर निर्मित आहेत, बरोबर आहे ना. ते काय आहे, काय व्यावहारिक नाही ते नाही. त्याच्यापासून दोषजन्य अविद्येचं ते कार्य नाहीत म्हणून ते पदार्थ सत्य आहेत असं मागं सांगितलं होतं ना. ते काय होतं, अध्यारोप करता करता ते मनुष्याच्या मस्तिष्कामध्ये कसा होतो, पक्का होऊन जातो की या दोन अवस्था वेगळ्याच आहे. उलट त्याला ह्याच्यात वाटतं, त्याला वेदांत शिकलो कधी वाटतं जे दोषसहित अविद्येचं कार्य असतं ते मिथ्या असतं, दोषरहित अविद्येचं कार्य असतं ते व्यावहारिक सत्तावान असतं, आणि ते पदार्थ कुठले आहेत, जागृतीचे. असंच वाटत राहतं की नाही. आणि नंतर जेव्हा तुम्ही एकदम म्हणता की जागृती आणि स्वप्न याच्यात यत्किंचित विलक्षणता नाही, तेव्हा त्याला ते मागचे संस्कार काय होतात, पुन्हा उद्भूत होतात. आणि समजावून सांगण्यासाठी जे सांगितलेले विचार तेच विचार त्याच्या काय होतात, पुढच्या समजण्याला प्रतिबंध करीत असतात. असं बरेच वेळा होतं. आणि त्यामुळे तो शब्द छलाला प्रवृत्त होतो, वस्तुस्थिती नाकारतो, असं होतं. तसंच याचं झालेलं आहे. बघा, जागृत पदार्थोत्पत्ती देशकाल कारण नाहीत म्हणून तेही मिथ्या. तर पाठीमागे एक विषय होऊन गेला, सत्य आणि मिथ्यात्व कशावर ठरवायचं. तर त्यांनी सांगितलं की सत्यत्व आणि मिथ्यात्व हे कशावर अवलंबून नाही.
एखादा पदार्थ उत्पन्न झाला म्हणून तो सत्य आहे आणि एखादा पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतीला आला म्हणून तो मिथ्या आहे. कारण शिष्याने अशी एक शक्कल सांगितली होती की स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतीला येतात म्हणून त्यांना मिथ्या म्हणा, आणि जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात म्हणून त्यांना सत्य म्हणा. असा जागृतीचा आणि स्वप्नातल्या पदार्थाचा भेद करायला हरकत नाही असं माझ्या अल्पबुद्धीला वाटतं. असं आपल्या बुद्धीचा फार अभिनिवेश घमंड ठेवून तो बोलला होता, आहे की नाही. पण इथं असं सांगतात की त्याला श्रीगुरूंनी मागच सांगून ठेवलं की पदार्थाचे उत्पन्न होऊन प्रतीतीला येणं किंवा उत्पन्न न होता प्रतीतीला येणं हा मुळी सत्यत्व आणि मिथ्यात्वाचा हेतू नाही, याची कारणता नाही. मग कारणता काय? कोणताही पदार्थाला जर योग्य देश काल सामग्रीपासून तो पदार्थ उत्पन्न झाला असेल तर तो पदार्थ काय असतो? सत्य असतो. आणि योग्य देश काल सामग्रीचा अभाव असेल तर तो पदार्थ मिथ्या असतो, असं म्हणणं सांगितलं होतं. मग आता इथं त्यांनी सांगितलं की जागृत पदार्थ, त्यांनी तर सांगितलं होतं तिथं सुद्धा माता वगैरे सगळी सामग्री उत्पन्न होते. मातादिकांचंही मातामह पितामह त्या ठिकाणी दिसतात. पण हे सर्व पदार्थ काय? स्वप्नातला पुत्र, त्याची माता, मातामह, त्यांना असणारा देश आणि काल, हे सगळेच पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात. म्हणून त्याच्यात कार्यकारण भाव नाही. कारण स्वप्नातल्या पदार्थांना कार्यकारण भाव नसतो. कार्य आणि कारण युगपत एक समवायावर छेदे करून उत्पन्न होतात आणि ते पदार्थ भासतात, आहे की नाही. कारण ही नेहमी कार्याच्या आधी असलं पाहिजे. कारण हे कार्याच्या आधी म्हणजे पूर्वी असलं पाहिजे. पण इथं तसं स्वप्नामध्ये नाही, आहे की नाही. जागृतीमध्ये योग्य देश असतो, योग्य काल असतो, बरोबर आहे की नाही. आणि त्या पदार्थामध्ये कार्यकारण भावसुद्धा असतो, असं अगोदर सांगितलं होतं. आता या ठिकाणी तो शंका केली त्यांनी का विलक्षणता नाही, ती कशी नाही यासाठी आता गुरुजी सांगतात. श्रीगुरू म्हणतात, जसे देशकाल सामुग्री वाचून स्वप्नात हस्ती पर्वतादी पदार्थ उत्पन्न होतात म्हणून मिथ्या आहेत. स्वप्नामध्ये जेव्हा हस्त्यादी पदार्थ उत्पन्न होतात तिथं देशकाल सामुग्री आहे का? नाही. मग ती योग्य नाही, कारण त्याच्यामध्ये कार्यकारण भाव नाही. मग योग्य देशकाल सामुग्री वाचून स्वप्नात जे पदार्थ प्रतीतीला येतात ते सगळे पदार्थ मिथ्या आहेत. तशीच आकाशादी प्रपंचसृष्टी देशकाल सामुग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते म्हणून मिथ्या आहे. आता ही देशकाल सृष्टी जी आहे ती सृष्टीसुद्धा या ठिकाणी उत्पन्न झाली, ती तरी वास्तव आहे का? ती कोणाच्या अधिष्ठानावर उत्पन्न होते? ब्रह्माच्या. आणि कशापासून होते? अविद्येपासून, आहे की नाही. ब्रह्माच्या अधिष्ठानावर अविद्येपासून होतं. स्वप्न हे अविद्या कार्य आहे की नाही. आणि स्वप्नातल्या अविद्येचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. तर स्वप्नाला तुम्ही मिथ्या ठरवायला तयार झाले की नाही? तसंच ही जी जीवाला प्रतीत होणारी ही जी जागृत सृष्टी आहे ही सुद्धा अविद्येचं कार्य आहे की नाही. आणि अविद्या अधिष्ठान चैतन्याला काय म्हणतात? ब्रह्मचैतन्य. जसं स्वप्न प्रपंच हा स्वप्नदृष्ट्यावर कल्पित असतो, बरोबर आहे की नाही. स्वप्नदृष्ट्यावर किंवा स्वप्नाच्या अधिष्ठानावर कल्पित असतो, साक्षी चैतन्यावर कल्पित आहे. तसाच हा जागृत प्रपंच देखील त्याचा अधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य याच्यावर काय आहे? तो कल्पितच आहे. मग कोणता? जागृतीतलं. जसं स्वप्नातली सृष्टी कल्पित आहे, कशामुळं? तर ती सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे आणि ते कुठं भासते? स्वभाव अधिकरणे भासमानत्वम. ज्या अधिकरणात तिचा अभाव आहे तिथं भासते. आणि जागृतीतली सृष्टी ब्रह्मचैतन्यावर भासते. ब्रह्मचैतन्यात सृष्टी आहे काय? नाही. मग जिथं तिथं नाही आणि भासते कुठं? तिथंच. जिथं आपला अभाव आहे त्याच अधिकरणात तो पदार्थ भासत असेल तर तो पदार्थ मिथ्या असतो. अर्थात जागृत सृष्टीसुद्धा काय आहे? मिथ्या आहे. ठीक आहे ना. स्वप्नामध्ये माता पिता हे माता युगपद उत्पन्न होतं. हां. आणि जागृतीमध्ये सुद्धा युगपद उत्पन्न होतं. हो. ज्यावेळेस मुलगा होतो त्याच वेळेस हा माता होतो, ही माता होती किंवा हा पिता होता. त्याच वेळेस ती माता मग किंवा पिता तर हे सुद्धा सृष्टीच आहे की नाही. अगोदर काय? स्वप्नाचा आणि जागृतीचा नाही, प्रौढीवादाने नाही बोलले, त्याला समजून सांगण्यासाठी बोलले. होतं ना, उत्तराला अनुसरून त्यांनी उत्तर दिले. त्याने काय सांगितलं होतं की उत्पत्तीला जे सत्यत्व आणि मिथ्यत्व आहे ते हेतू आहे.
हा. त्याला अनुसरून तरी बोलून घेतलं तसं उत्तर आणि नाही नाही, ते म्हणतात प्रौढीवादाने हे उत्तर दिले का? नाही. प्रौढीवादाने उत्तर दिलं नाही, खरं त्याला समजून सांगण्यासाठी हे उत्तर दिलेले. प्रौढीवादाने म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याचा पक्ष बरोबर, तरीसुद्धा रेटून आपलंच बरोबर आहे असं रेटून बोलायचं, तो प्रौढीवाद आहे. म्हणजे आपला सिद्धांत तरी बरोबरच आहे असं म्हणायचं, याच्यामध्ये चुकलं असलं तरी आपलं बरोबर आहे असं. स्वामी महाराज म्हणायचे चुकीचं बोला पण रेटून बोला, तो प्रौढीवाद आहे. स्वप्न पदार्थोत्पत्तीमध्ये आता बघतात, आकाशादी प्रपंचसृष्टी. आकाशादी हे प्रपंचसृष्टीला देशकाल सामग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते. ब्रह्माच्या ठिकाणी कोणता देश आहे का? ब्रह्माच्या ठिकाणी काल आहे का? आणि ब्रह्माच्या ठिकाणी ही जागृतीतली सृष्टी उत्पन्न होते की नाही? मग ही देशकाला वाचून होते की नाही? तिला योग्य देशकाल आहेत का? नाही. मग त्या सृष्टीला सत्य म्हणता येईल का? नाही. तिला व्यावहारिक सत्ता वेगळी देता येईल का? का ती प्रातिभाषिकच आहे असं सांगतात. म्हणून मिथ्या आहे. उलट काय आहे की ते एक ओवी किंवा अभंग माऊलीचा गाथेमध्ये गेला होता आपल्याला बघा, ही जागृतीपेक्षाही निकृष्ट, आपलं स्वप्नापेक्षाही निकृष्ट ही अवस्था आहे. स्वप्नात काय आहे की स्वप्नात आपल्याला जे स्वप्न पडतं त्याला योगशास्त्रामध्ये सांगितलं की आपल्या कंठगत पुरितत नाडीमध्ये पडतं. त्या नाडीला काहीतरी देश आहे का नाही, केसाचा 1000वा हिस्सा का होईना तर आहे की नाही, बरं ती एका क्षणात स्वप्न पडतं, बरोबर आहे की नाही? क्षणकाल आहे की नाही त्याला? जागृतीतलं हे दिसतं, याला देश सांगा बरं. कारण कल्पित देशकाल आहे, म्हणजे या तिथं तो कल्पित देशकाल उत्पन्न झाला, पण कल्पित देशकालाला जे काय ज्या ठिकाणी तो भासला त्याला पण देशकाल आपण मानतो की नाही? थोडा मानतो, म्हणजे वास्तविक तोही कल्पितच आहे, पण योगशास्त्रामध्ये निदान कुठंतरी वर्णन आलेलं आहे शास्त्रामध्ये, वेदामध्ये. तसं वर्णन जागृतीला बघ एक क्षणभर वर्णन आहे, आणि इथं पुरितत नावाच्या नाडीपणे पडतं असं कुठंतरी वर्णन आलं आहे का? कुठंच नाही. म्हणून माऊली म्हणतात वराड नोहे स्वप्न गे माये, नाही दुसरं आहे ते किंवा ते घ्यायचं, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. आपल्याला जेवढं दिसतं ना, हे म्हणजे जागृत सृष्टीमध्ये मृगजळ मिथ्या, याच्याबद्दल शंका आहे का? स्वप्न मिथ्या आहे याच्याबद्दल शंका आहे का? का दोन्ही मिथ्याच आहे? पण ते म्हणतात ही जागृती म्हणजे स्वप्न, आणि त्या स्वप्नातलं असणारं मृगजळ आहे, कारण याला काहीच नाही, कुठं देशही नाही आणि कुठं कालही नाही. म्हणून ते पाहिजे होते, हे स्वप्नी हुनी निपटारे 18व्या अध्यायात आहे का? हे स्वप्नापेक्षा निकृष्ट आहे. जागृती अवस्था काय आहे? म्हणून माणसाने स्वप्नाचा विचार करावा का जागृतीचा विचार करावा? स्वप्नाचा करीतच नाही, जागृतीचा करतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की स्वप्नात तरी केला तर बरं आहे, म्हणजे ठीक आहे, पण जागृतीचा तर करूच नाही, आहे की नाही? जागृतीचा करूच नाही, कारण हे स्वप्नाहुनी निपटारे. स्वप्नापेक्षा ही अवस्था काय आहे? निकृष्ट. खरंच जर माणसाला हे सिद्धांत कळले पहिल्यांदा आणि नंतर पटले, तर त्याचं जीवनामध्ये काय दुःख आहे का? ते तर ऐक, त्याला दुःख आहे का? का दुःख ते काहीचे नाही स्वप्नाशी? दुःख त्याच्या स्वप्नात देखील येणार नाही, कारण स्वप्नात काय येणार नाही? जागता जवळ कारण कालच सांगितलं, स्वप्नातल्या पदार्थांची प्रातिभाषिक असणारी निवृत्ती, स्वप्नातल्या पदार्थांची निवृत्ती ही जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही, हे खरेच. असं काल चिंतन केलं ना आपण, तसं आहे की नाही? म्हणून खरं जर आपल्याला ही दृष्टी फक्त भारतात जन्मलेल्या आणि वेदाचा अनुसरण करणाऱ्या, ज्यांनी आपल्या जीवनग्रंथ वेद केला किंवा वेदाला अनुसरणारं सर्व स्मृती पुराण संत वाङ्मय केलं, त्यालाच ही स्थिती अनुभवायला येऊ शकते, किंवा त्याला ह्या स्थितीचं काय आहे भान राहू शकतं. आता सगळ्या जगात कुठेही तुम्ही अमेरिकेत जन्मले आणि 102व्या मजल्यावर राहिले आणि तिथं सगळं जरी असलं तर हे काय तिथं? हे सुख काय नाही ब्रह्माधिकार, ते ब्रह्माधिकांना देखील नाही. तिथं सुद्धा आपल्याकडे पाहून गोठविणं लाळ अशी त्याची स्थिती होते, काही नाही. त्याला वाटतं की हा अभंगदार वेगळा आहे, पण त्याला तिथून त्याला काय होतं, तिथून त्याला वाटत राहतं की काय हे मनुष्य लोकात जन्मलेले टोपी धोतीवाले, ऐक नाही मधुकरी मागणारे नाही आनंदाशी जोडा, कसं काय म्हणतात, आहे की नाही? तो स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. कारण इथं मिळतं शिकायला की स्वप्नाहुनी निपटारे. ते म्हणतात अशी बुद्धी आम्हाला का झाली नाही?
ब्राह्मण जन्म आला आणि ते वेदांत शिकायचं सोडून करू काय शतएक जन्मा करुणी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आनंद हे, आणि या ब्रह्मदेवाच्या पदाला आम्ही प्राप्त झालो, हाय रे हाय असं करत बसतो. आहे की नाही? ही त्यांची स्थिती आहे की नाही? संतांनी आता हां सापडले का? नाही, ते वेगळे. हे म्हणजे स्वप्नासाठी दिले त्यांनी की जागृती ही अवस्था काय आहे, स्वप्नाहूनही निकृष्ट आहे. बहुतेक अमृतानुभवामध्ये किंवा 18व्या अध्यायामध्ये होईल. हां किंवा जे स्वप्नी ती होय, जे स्वप्नी देखील स्वप्न. ही जागृती म्हणजे काय आहे, स्वप्नातलं स्वप्न. आणि मृगजळी साशिन्नले वन, मृगजळाच्या पाण्याने काय झालं, बहराला आलेलं काय हे वन आहे, स्वप्नातली जागृती आहे की नाही. खूप योगाशिष्टामध्ये खूप चिंतन केलेलं आहे हे. याचं एक स्वतंत्र विषय. आपण कधी एकच प्रकरण आहे मुमुक्षु, तेवढं जरी पाहिलं तरी आपल्याला विचारसागर वृत्ती प्रभागातल्या सगळ्या प्रक्रिया लागून त्याचं काय उपयोगिता आहे हे त्या योगाशिष्टामध्ये कळतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी अवस्था दिल्या, जागृत स्वप्न सुषुप्ती, एवढ्याच अवस्थाचा विचार झाला ना. त्यांनी पुन्हा जागृत स्वप्न, स्वप्न सुषुप्ती, सुषुप्ती जागृत अशा अवस्था दिलेल्या आहे. म्हणजे ह्या पुन्हा झाल्या की नाही अवस्था. त्याच्यानंतर पुन्हा दिले जागृत 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 स्वप्न जागृत सुषुप्ती. त्याच्यानंतर पुन्हा दिले स्वप्न काय सुषुप्ती जागृती सुषुप्ती स्वप्न, अशा 9 अवस्था दिलेल्या आहेत याच्यामध्ये. आणि त्याच्या पुढं त्याने आणखीन छोटं वर्णन करून ह्या बाकीच्या समाधी मूर्छा वगैरे म्हणतो ना आपण, ह्या सगळ्याकडून 16 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यांचा काही विशेष उपयोग नाही, पण ह्या 9 अवस्था किंवा 12 अवस्था यांचं जास्त चिंतन करता येतं माणसाला. तर ते सांगतात स्वप्न पदार्थ सांगतात की काय, आकाशादी प्रपंचसृष्टी देशकाल सामग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते म्हणून मिथ्या आहे. आपला एक निकष ठरलेला आहे काय, की ज्या ज्या पदार्थाला योग्य देशकाल सामग्री वाचून उत्पन्न झाला तो पदार्थ मिथ्या. जागृतीतले पदार्थ योग्य देशकाल सामग्रीपासून उत्पन्न झाले का? नाही, म्हणून ते पदार्थ मिथ्या. स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्पदेशकाल तरी आहेत, परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्पदेशकालही नाहीत. अहो, स्वप्नातल्या सृष्टी उत्पन्न होणाऱ्या अल्पदेशकाल आहेत. अल्पदेश आहे का नाही? आहे. कंठगत पुरितत नाडी. अल्पकाल आहे की नाही? क्षण कालाचा काल आहे. परंतु कारण ज्या ठिकाणी वेदाने सृष्टी उत्पत्ती सांगितली त्या देशकालाचे नावही नाही. वेदाने सृष्टी सांगितली की नाही? एकोम बहुशाम प्रजाई सांगितली. सगळी सृष्टी कसं, तस्माद आत्मना आकाशः संभूतः, आत्म्यापासून आकाश झालं, आकाशात वायू, वायोरग्नी, अग्नेरापः, अद्भ्यः पृथ्वी, सगळी सृष्टी उत्पन्न झाली का नाही? वेदाने सांगितलं. इतकंच सांगितलं. मग आता हे सांगायला पाहिजे होतं स्वप्नासारखं, सृष्टी कोणत्या स्थली उत्पन्न झाली आहे की नाही, तिचा देश कोणता, आत्म्यापासून आकाश उत्पन्न झालं. कशामुळं? आत्मना मायया, मायाद्वारा आकाशः जातः, का जातम का आकाशम जातम, आकाश काय झालं? उत्पन्न झालं. कशापासून झालं? मायेपासून. पण कोणा? आत्मना आहे का नाही? आत्म्यापासून आकाश उत्पन्न झाले. याचाच अर्थ काय, ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आकाशाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे तिथंच आकाश उत्पन्न झालं. पण स्वप्नात जसं तुम्ही स्वप्न कुठं पडतं म्हटलं तर देश सांगितला आहे की नाही, त्याचं कसं किती काळ लागतो कालसुद्धा सांगितला. सगळ्या वेदात कुठंतरी जागृतीतला देशकाल सांगायला पाहिजे होतं ना, कुठंच सांगितलेलं नाही. का नाही सांगितलं? नाहीच तर काय सांगणार. हां, देशकालसुद्धा त्याला नाहीच आहे, अल्पका होईना नाहीच आहे म्हणून सांगितलाच नाही. कारण ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्या देशकालाचे नावही नाही. सूत्रभाष्यकारांनीही देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही. बरं, त्यांनी नसले सांगितलं तर सूत्रकार म्हणजे कोण? व्यासमुनी ब्रह्मसूत्रकार, त्यांनी तरी देशकाल सांगायला पाहिजे होता ना जागृतीतल्या सृष्टीला. त्यांनी कुठंच सांगितलं नाही. बरं, जाऊ द्या. परंतु काय त्यांनी सांगितलं काय, एक नाही शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायण. शंकराचार्य साक्षात काय आहे? शंकर आहेत. आणि केशवम बादरायण, व्यास हे साक्षात भगवान विष्णू परमात्मा आहेत. आणि सूत्रभाष्यकृत वंदे, सूत्र आणि भाष्यकार आहेत ते, ऐक नाही. सूत्रभाष्यकृत वंदे भगवंतौ पुनः पुन्हा, असे भगवान स्वरूप असणारे ते शंकराचार्य आणि व्यासाचार्य यांना वारंवार आम्ही वंदन करतो. त्यांनी तरी कुठंतरी वेदाचा अर्थ करत असताना, भाष्यकारांनी सूत्रांचा अर्थ करत असताना
काय सांगायला पाहिजे होतं? जागृतीचा देश आणि काल. जाऊ दे, वेद विसरला असेल आहे की नाही, पण हे तर त्याच्यासाठी आले होते ना, वेदाचा तो अर्थ म्हशीचं ठावा. मग त्यांनी तरी सांगायला पाहिजे होता, सांगितलंच नाही. कारण का नाहीच तर सांगणार कुठं? आपण स्वयंमारात गोष्ट सांगायची, चोराने धन सांगितलंच नाही. चोरांनी लपून कुठे ठेवले, पोलिसांनी किती मारलं तरी सांगितलंच नाही. पण माराच्या भीतीनं सांगायला गेला, म्हणलं सांगतो. मग सांगायला की कुठं आहे? इथं आहे, तिथं आहे, वाळवंटात आहे, घरात आहे, कोण्यात आहे, आमक्याच्या घरी आहे. कुठंच सापडलं नाही. म्हणलं खरं सांगतो आता मी तुम्हाला, आमक्या कडेच्या कपारीमध्ये एक गो आहे खाली आणि तिथं ठेवले. कुठं येतो कपार? गेले ते स्वयंमारात सांगितले, बेड्या घालून नेला होता. दोन्ही कोपराने दोन्ही पोलिसांना ढकलून दिलं, पहा कुठं पाहायचे ते. ते म्हणे असं कसं, का सांगितलं नाही अगोदर? ऐके नाही, सांगायचं नव्हतं तर काय? तसं वेदाला जागृतीचा देशकाल काय सांगायचाच नाही. कारण सांगायचा का नाही? नाहीच तर काय. ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्यात देशकालाचे नावही नाही. सूत्रभाष्यकारांनीही देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही. यावरून श्रुतीचा आणि सूत्रभाष्यकारांचा हा अभिप्राय आहे की देशकाल सामुग्री वाचून आकाशादी सृष्टी होते. त्याचा भाष्यकारांचा, सूत्रकारांचा, वेदाचा अभिप्राय काय आहे? योग्य देशकालाचा पदार्थ असेल तर तो काय असतो? सत्य. परंतु योग्य देशकाल सामुग्री वाचूनच या जागृतीतील पदार्थांची उत्पत्ती होते. म्हणून हे सगळे पदार्थ मिथ्या आहेत. म्हणून आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. आकाशादी सगळा प्रपंच स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहे. आता ह्याच्याविषयी, कारण हा शिष्य आहे ना, त्याला बरंचसं शास्त्राचा स्वाध्याय केलेला आहे आणि त्यामुळं त्याला कुठं ना कुठं काहीतरी संदर्भ सापडतो. जे अद्वैत सिद्धिकार मधुसूदन सरस्वती आहेत त्यांचा संदर्भ घेऊन तो म्हणतो का जागृत पदार्थाला देशकाल आहेत असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे असं सांगतो. तेव्हा तुम्ही कसं म्हणता की जागृतीतल्या पदार्थाला देशकाल नाही? मग अशी जेव्हा शंका करील तेव्हा त्या शंकेचं पुन्हा निराकरण करणं काय शिष्य गुरुजींना भाग आहे. ती शंका उद्या पाहू. खरं जर पाहिलं तर याच्यामध्ये 20वं जे हे ना परिच्छेद तिथपर्यंत तुम्ही बारकाईनं सर्व चिंतन करा. हे जर चिंतन लागलं तर पुढचा सगळा तरंग सोपा आहे. आपण सरळ सरळ जरी वाचला तरीसुद्धा त्याचं लागत जाईल सगळं. म्हणून आता उद्या हे पाहू. तर आता थोडे दिवस अगोदर वाचून येत जा हा विषय, आणि घरी गेल्यावर तर तुम्ही करतात परत, पण अगोदर थोडं बघून येत जा म्हणजे आणखी उपयोग होईल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.